तर विद्यार्थ्यांनो, एका आपल्या नवीन आणि फ्रेश अशा व्हिडिओमध्ये आपले रोजच्यासारखे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काल झालेला जलसंपदा विभाग भरती पेपर यामध्ये विचारण्यात आलेले काही अतिसंभाव्य प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कव्हर करणार आहोत। या कारणास्तव मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब लगेच करायचं आहे, का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास मिळत राहील। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? स्त्री धर्मनीती हा ग्रंथ कोणाचा आहे? ऑप्शन क्रमांक 3 पंडिता रमाबाई हे आपलं योग्य उत्तर होईल। पाहूया पुढचा प्रश्न। अग्निशामक वायू म्हणून कशाचा वापर करतात? अग्निशामक वायू म्हणून कशाचा वापर करतात? ऑप्शन क्रमांक 3 कार्बन डायऑक्साइड हे आपलं योग्य उत्तर होईल। पाहूया पुढचा प्रश्न। बीड जिल्ह्यात कपिलधारा धबधबा कोणत्या ठिकाणी आहे? बीड जिल्ह्यातील कपिलधारा धबधबा। ऑप्शन क्रमांक 2 मांजरा सुंबा या ठिकाणी बीड जिल्ह्यातील कपिलधारा धबधबा आहे। पाहूया पुढचा प्रश्न। महाराष्ट्रात माहितीचा अधिकार करण्याचे कोणाचे श्रेय आहे? महाराष्ट्रामध्ये माहितीचा अधिकार लागू करण्याचे श्रेय कोणाचे आहे? ऑप्शन क्रमांक 1 अण्णा हजारे हे आपलं योग्य उत्तर होईल। पाहूया पुढचा प्रश्न। अग्निपंख हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? अग्निपंख हे पुस्तक कोणाचे आहे? ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे आपलं योग्य उत्तर होईल। पाहूया पुढचा प्रश्न। तंबाखूमध्ये कोणते हानिकारक द्रव्य असते? तंबाखूमध्ये कोणते हानिकारक द्रव्य असते? ऑप्शन क्रमांक 2 निकोटीन हे आपलं योग्य उत्तर होईल। पाहूया पुढचा प्रश्न। खालीलपैकी हॉर्स पॉवर हे कशाचे एकक आहे? मित्रांनो, हॉर्स पॉवर हे कशाचे एकक आहे हे विचारलेलं आहे आपल्याला। ऑप्शन क्रमांक 1 शक्ती हे आपलं योग्य उत्तर होईल। पाहूया पुढचा प्रश्न। महाराष्ट्रात किती हवामानशास्त्रीय उपविभाग आहेत? महाराष्ट्रामध्ये हवामानशास्त्रीय उपविभाग। ऑप्शन क्रमांक 3 4 हे आपलं योग्य उत्तर होईल। पाहूया पुढचा प्रश्न। खालीलपैकी अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? खालीलपैकी अखिल भारतीय सेवांचे जनक। ऑप्शन क्रमांक 2 सरदार वल्लभभाई पटेल हे आपलं योग्य उत्तर होईल। पाहूया पुढचा प्रश्न। कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपलं योग्य उत्तर होईल। मित्रांनो, पाहूया पुढचा प्रश्न। चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हे आपलं योग्य उत्तर होईल। पाहूया पुढचा प्रश्न। देशातील पहिले मुक्त व्यापारी बंदर कोणते? देशातील पहिले मुक्त व्यापारी बंदर। ऑप्शन क्रमांक 4 कांडला हे आपलं योग्य उत्तर होईल। पाहूया पुढचा प्रश्न। पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे? पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 भीमा हे आपलं योग्य उत्तर होईल। पाहूया पुढचा प्रश्न। म्हणून हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे? म्हणून हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे? ऑप्शन क्रमांक 4 परिणामबोधक हे आपलं योग्य उत्तर होईल। पुढचा प्रश्न पाहूया। भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले पंतप्रधान कोण आहेत? तर भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले पंतप्रधान। ऑप्शन क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू हे आपलं योग्य उत्तर होईल। पुढचा प्रश्न पाहूया। स्कूल ऑफ आर्टिलरी महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे? स्कूल ऑफ आर्टिलरी हे महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे?
ऑप्शन क्रमांक 2 देवळाली नाशिक हे आपलं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश. ऑप्शन क्रमांक 1 सुंदरबन हे आपलं योग्य उत्तर होईल. पाहूया पुढचा प्रश्न, गांडूळ हा प्राणी कोणत्या संघात येतो? गांडूळ हा प्राणी खालीलपैकी कोणत्या संघात येतो? ऑप्शन क्रमांक 3 ॲनिलिडा हे आपलं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, द्रोणाचार्य पुरस्कार कशासाठी दिला जातो? द्रोणाचार्य हा पुरस्कार कशासाठी दिला जातो? ऑप्शन क्रमांक 3 क्रीडा प्रशिक्षण हे आपलं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, भारताच्या संविधान सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारताच्या संविधान सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन क्रमांक 3 1947 हे आपलं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव. ऑप्शन क्रमांक 1 विस्तार अधिकारी हे आपलं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, मुंबईतील खालीलपैकी कोणत्या उपनगराला गॅस चेंबर म्हटले जाते? मुंबईतील कोणत्या उपनगराला गॅस चेंबर म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 चेंबूर हे आपलं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न पाहूया, कोणत्या भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने व्हॉट्सअप बँकिंग सुरू केली आहे? कोणत्या भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने व्हॉट्सअप बँकिंग सुरू केली आहे? ऑप्शन क्रमांक 4 स्टेट बँक ऑफ इंडिया हे आपलं योग्य उत्तर होईल. पाहूया पुढचा प्रश्न, शोषण विरुद्धचा अधिकार भारतीय राज्यघटनेत कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे? शोषण विरुद्धचा अधिकार. ऑप्शन क्रमांक 2 23 आणि 24 हे आपलं योग्य उत्तर होईल. पाहूया पुढचा प्रश्न, ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे? ऑस्कर हा पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे? ऑप्शन क्रमांक 1 चित्रपट हे आपलं योग्य उत्तर होईल. पाहूया पुढचा प्रश्न, आगकाळी निर्मितीसाठी खालीलपैकी कोणत्या पदार्थाचा उपयोग केला जातो? आगकाळी निर्मिती करण्यासाठी. ऑप्शन क्रमांक 3 तांबडा फॉस्फरस हे आपलं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय कोठे आहे? महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय. ऑप्शन क्रमांक 4 मुंबई हे आपलं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न पाहूया, कृष्णा वारणा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोठे होतो? कृष्णा व वारणा या नद्यांचा संगम. ऑप्शन क्रमांक 1 हरिपूर हे आपलं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक खालीलपैकी कोणते? नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक. ऑप्शन क्रमांक 1 ऑक्सिटोसिन हे आपलं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो? महाराष्ट्रामध्ये कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो? ऑप्शन क्रमांक 2 नैऋत्य हे आपलं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.